समाजातल्या काही नराधमांमुळे चिमुकल्या मुलींना शाळेत पाठवणाऱ्या आई-वडिलांना कायम धाकधूक लागून राहिली आहे. बदलापूर पुन्हा एकदा हादरलं, कारण शाळेच्या व्हॅनमध्ये चालकानं चिमुकलीला मारहाण करत अत्याचार केला. त्यामुळे अशा घटना रोखायच्या कशा, असा प्रश्न आता भेडसावतोय. अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं. बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये चिमुकलीवर अत्याचार. पोलिसांकडून नराधमाला अटक. बदलापुरात पाशवी मनोवृत्तीच्या नराधमाच्या अत्याचाराला पुन्हा एक चिमुकली बळी पडली आहे. चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना शाळेच्या व्हॅनमध्ये चालकानं तिला मारहाण केली आणि अत्याचार केला. बदलापूर पश्चिमेच्या एका खासगी शाळेतील 4 वर्षांची चिमुकली दुपारी 12:30 पर्यंत स्कूल व्हॅनमधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईनं व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण 1.5 तासानंतर ती चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईनं तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी तत्काळ पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली. या घटनेनंतर पुन्हा एकदा या मुलींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केले. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही असं म्हणत वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर एकनाथ शिंदेंनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू असं आश्वासन दिलंय. छोट्या बालिकेवर अत्याचार होण्याची ही दुसरी घटना. यापूर्वी अगदी छोट्या आणि कोवळ्या बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना होती. त्यातील आरोपींना संरक्षण देण्याचं कामच सरकारने केलं असा माझा थेट आरोप आहे. ही घटना हेच द्योतक सांगते की तुमचा धाक राहिला नाही, कायद्याचा धाक राहिला नाही, पोलिसांचा धाक राहिला नाही, गृह विभागाचा धाक राहिला नाही, म्हणून आरोपीची हिंमत वाढत चालली. आणि कोवळ्या बालिका महिलावर महाराष्ट्र आता म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे आता महिलांच्या अत्याचारांचा आता कळसच झालेला आहे. बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेले आहे. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली त्याला कडक शिक्षा म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना. असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला, म्हणजे कठोर शिक्षा. स्कूल व्हॅनमध्ये महिला कर्मचारी असणं आवश्यक असतानाही त्या कर्मचारी का नव्हत्या? त्यामुळे कायद्याचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे अशी टीका संगीता चेनवणकरांनी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कायदेशीर कारवाई ही घटना घडायच्या आधीपासून व्हायला हवी अशी मागणी केली आहे. शिक्षण अधिकारी किंवा बदलापूर शहरामध्ये मागच्या वेळेला ते प्रकरण झाल्यानंतर शिक्षण विभागाने जी नियमावली लागू करून दिलेली होती त्याचं कुठेतरी उल्लंघन जे आहे ते बदलापूर शहरामध्ये होताना दिसत आहे. कारण ही जी शाळा आहे ही शाळा अनधिकृत आहे. ज्या व्हॅनमधून त्या मुलीवरती जो अत्याचार झालेला आहे, ज्या व्हॅनमध्ये तो अत्याचार झाला ती जी व्हॅन आहे ती प्रायव्हेट व्हॅन आहे. आरटीओचं कुठल्या प्रकारची येल्लो प्लेट जी आपण म्हणतो ती तिथं असणं गरजेचं होतं ते नाही. त्याचबरोबर त्या व्हॅनमध्ये म्हणजे ज्या मुली मागच्या वेळेला ज्या मुलीच्या बरोबर घटना घडली होती त्यावेळेला त्या मुलींना टॉयलेटला नेण्यासाठी एक महिला अधिकारी तिथे असणं गरजेचं होतं, कर्मचारी तिथे असणं गरजेचं होतं. परंतु सेम प्रकार ह्या व्हॅनमध्ये कुठल्याही प्रकारची महिला कर्मचारी नव्हती. त्याच्यामुळे हा प्रकार घडला. आम्ही स्वतः आयोगाच्या वतीनं त्यांना दिलं आणि 15 दिवसांनी मी व्हिजिटला येईल असं सांगून खऱ्या अर्थानं परत एकदा पाहणी केली. पण आपण जे म्हणताय त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा अगोदरपासूनच नियमाच्या पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी गेल्या अत्याचारावेळी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती आणि कारवाई होणार असं सुद्धा सांगितलं होतं. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी का झाली नाही त्या संदर्भात आपण जाब विचारू असं अस्मिता कांबळे यांनी सांगितलंय. तर मुलींना शाळेत घालताना त्या शाळेची सखोल चौकशी करा असं आवाहन बदलापूर पालिकेच्या उपनगराध्यक्ष प्रियंका दामले यांनी केलंय. त्यावेळेस त्या गाडीमध्ये एक लेडीजही नाहीये की जी लेडीज मुलींना हाताळेल अशी. म्हणजे कुठेतरी सगळा बोंगळ कारभार जो आपण म्हणतो तो दिसून येतोय. तर पोलीस प्रशासनानं त्यांचं काम केलेलं आहे. पण आता आमचं जे काम आहे ते आम्ही आरोग्य विभाग असेल, आरटीओ विभाग आणि शिक्षण विभाग यांना आम्ही उद्या जाब विचारणार आहे. कारण ज्यावेळेस 1.5 वर्षापाठीमागे जे लैंगिक अत्याचार प्रकरण झालं त्यावेळेस अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. गट शिक्षण अधिकाऱ्यांनीच ती यादी जाहीर केलेली होती. पण त्या यादीत ज्या शाळांची नावं आहेत त्यामधील बऱ्यापैकी शाळा या अजूनही चालू आहेत.
व त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही का? लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टीवरती त्यांनी न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे की कुठल्याही प्रकारचं त्यांनी ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा न बाळगता त्यांनी ह्या विषयाच्या अगदी शेवटपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. आणि कुठेतरी सगळ्याच बदलापूरकरांना पुन्हा एकदा हे आव्हान असतं की तुम्ही आपल्या शाळेमध्ये तुम्ही जेव्हा मुलांना घालता तेव्हा त्या शाळेची सखोल चौकशी करा. बदलापूर पोलिसांकडून काही तासातच नराधमाला अटक झाली आहे. तसंच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सदरची घटना ही स्कूल व्हॅनमध्ये घडल्याची माहिती आपल्याला फिर्यादीकडनं मिळालेली आहे. ही स्कूल व्हॅन शाळेची होती की प्रायव्हेट होती? प्रायव्हेट स्कूल व्हॅन होती ती. मग त्या व्हॅन चालकावर किंवा त्याच्या मालकावर काय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करत आहात? हो, सदरची व्हॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ॲग्रीमेंटमध्ये होती. त्या अनुषंगानं आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगानं पुढील कारवाई करत आहोत. एकदा घटना घडून सुद्धा ती गांभीर्यानं न घेतल्यामुळे चिमुकलीच्या मनावर कायमचा ओरखडा ओढला गेलाय. प्रशासनानं वेळीच कारवाई केली असती तर ही घटना टळली असती. आता तरी अनधिकृत शाळांवर आणि स्कूल व्हॅन्सवर कारवाई होणार का हा प्रश्न आहेच. चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, बदलापूर.